तर मम्मी बघा आई गो, आणि इथं अशा प्रकारे संपूर्ण तेल सांडलेलं आहे. तुमच्या व्हिडिओच्या नादात, तुम्हाला दाखवण्याच्या नादात बघा मंडळी काय काय करावं लागतं आम्हाला. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी आज आहे वटपौर्णिमा आणि आपण मम्मी सांगेल आपल्याला वटपौर्णिमेला काय काय असतं. पौर्णिमा म्हटले तरी स्त्रियांसाठी, मुलं नवऱ्यासाठी दीर्घ आयुष्य मागत असतात. जसं सावित्रीने सत्यवानाचं प्राण वाचविले, यमराजाकडून त्याला परत आणलंय आणि त्याचं प्राण वाचवले आणि त्याचं आयुष्य मागितलं, दीर्घ आयुष्य. म्हणजे तसंच ह्या आत्ताच्या या स्त्रिया वडाला पूजन करून जन्मोजन्मी हात नवरा मिळो यासाठी 7 फेरे 7 मारतात. फेऱ्या मारत असतात. ते धागा बिगा गुंडाळतात एकदम प्रॉपर मध्ये. मंडळी आज मम्मी जाणार आहे वटपौर्णिमा करायला आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की गावावरनं आल्यानंतर इच्छाच नाही होते हो काय करायची. म्हणजे गावाला जे असतं ना सीन, तो म्हणजे समजलं. तुम्ही पण तुमच्या गावाला जाता, तुम्हाला माहितच असेल. तर मंडळी मी आता चाललोय ऑफिसला. चला रे चला ऑफिसला चला. तर चला निघतोय, पण त्यापूर्वी आता नाश्ता करूया आपण. मंडळी आता मी करतो नाश्ता आणि नाश्त्यामध्ये काय आहे बघा, चपाती रे चपाती, चहा चपाती. कौन सब्जेक्ट अच्छा लगता है? बैगन. तर चला मंडळी मी आता चहा चपाती खाऊन घेतो. आता ऑफिसला निघतो. मंडळी ऑफिसवरनं घरी चाललेलो आणि इकडे एक वानर बसलाय बघा. तर मंडळी त्याला आपल्या फार्म हाऊसचा जाम देऊया, बघू तो खातो का. हा आमच्या फार्म हाऊसचा जॅम आहे. ठीक आहे बाबू, ये सोन्या खातो का. मंडळी ऑफिसवरनं निघालो आणि मग तिकडे एका दुकानात थांबलेलो मी, शुभम आकांक्षा. तिकडे आला माकड आणि तेच तुम्हाला दाखवलं आता. आणि आता जस्ट घरी आलोय, तर चला पटकन घरी पोचतो. ऑलरेडी लेट झालाय. तर मंडळी घरी आलोय आणि मस्त फ्रेश बीश झालोय आणि खूप कंटाळा आलेला. म्हणजे अक्षरशः मला ब्लॉग बनवायची पण इच्छा नव्हती. कारण तुम्हाला माहिती आहे ना, लाईफमध्ये एक असा पॉईंट होतो, त्या पॉईंटला असं वाटतं की बाई सगळं सोडून द्यावं आणि फक्त झोपावं निवांत. तसं काहीतरी मला चालू होतं. पण आमची मम्मी आहे ना, तिने ठरवलं की आविष्कारला असं शांत बसून न द्यायचं, त्याला काहीतरी करायला लावायचं. तर ती आता घेऊन आले फणस. ती आता मला फणस कापायला शिकवणार. तर चला आता आपण फणस कापूया. हा कुठला आहे, कापा आहे का बरका आहे? कापा. तर मंडळी फणसामध्ये 2 प्रकार येतात, एक म्हणजे कापा आणि एक म्हणजे बरका. कापा म्हणजे असा तो एकदम असा हार्ड असतो, म्हणजे नॉर्मल चिकट नसतो जास्त. आणि तो बरका असतो तो खूप असा चिकट असतो, बिलबिलीत असतो एकदम. तो एकदम मला आवडत नाही. तर कापा आहे, आता आपण कापूया. चला कापा रे कापा, कापा फणसाला कापा. तर मम्मी बघा आई गो, आणि इथं अशा प्रकारे संपूर्ण तेल सांडलेलं आहे. तुमच्या व्हिडिओच्या नादात, तुम्हाला दाखवण्याच्या नादात बघा मंडळी काय काय करावं लागतं आम्हाला. आणि तुम्ही साधं सबस्क्राईब पण करत नाही, तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. खूप मेहनत करतो, गेले 15 दिवस झाले. तुमच्या नादात सगळं तेल सांडलं इथं. करा लवकर सबस्क्राईब. उशी पण खराब झाली यार, उशी पण खराब झाली मम्मी. ती कापा फणस कापायला घेतलेला आहे मी, पण तो कापा फणस कापताना हाताला तेल लावून घ्यायचं. सुरीला थोडंसं तेल लावायचं, कारण त्याचं ते चिकट, म्हणजे ते चिक असतो, तो हाताला लागू नये. हाताला तेल आणि सुरीला तेल लावायचं कापताना. सुरीला पण हा खूप चिकट असतो ना तो. उभा कापते मम्मी, पहिल्यांदाच कापते, एवढं आपल्याला जमत नाही. आता केली सुरुवात कापायची. तर मम्मी कापते बघा. मी कापू का? तुला असं हे करायचं, मुंडा करायचं. खेचू आम्ही पहिले तेल लावू का हाताला? तू पण तेल लाव. मम्मीला एकदम प्रॉपर येतं कापता. आंबीला दागिना आमचे मामा आजोबा कसे कापायचे बघायचं, तर तेवढं काम केलं. ते टेक्निक बघून बघून आता मी पण कापते. अरे हा, तू गरज आहे. हे बघा मंडळी, तर चला आता आम्ही गळ का बोलतोय, गरे. तर चला मंडळी गरं काढतो. गरे काढतो. हा गर आहे ना. तर मंडळी आपण पेण हमरापूरवर नाही त्याला जो फणस घेतलेला ना, त्याचे गरे बघा किती निघालेत. आणि एकदम कापा फणस होता, त्यामुळे गरे एकदम मोठेच्या मोठे आहेत. हे बघा. तर असं काही असतं आमचं, गावाला गेलं की आम्ही काही ना काहीतरी घेऊनच येतो असं ठाण्याला. भारी भारी, एक नंबर. कडक ना, ज्युसी एकदम रे. आपल्याला हमरापूरला फणस खूप छान भेटला नाही. हा ना, भेंडी फणस मस्त भेटला आणि गर पण त्याचे मोठे मोठे आहेत एकदम. अजून थोडा वेळ लावला असता तर खूप खराब झाला तो. बरं आज कापला आपण तो, आता तो पूर्ण हे झाला असता. मस्त एकदम तयार झालाय, चांगला गोड आहे. आता मी मार्केटला गेलो, मला जॅकेट घ्यायचं होता आणि मला बघू काय घेतलंय. छत्री घेतली
अरे वा भाई, पावसाचा सीझन आला ना, खरेदी चालू. कलरची छत्री निघाली ना, हा. ते पाऊस पडला की ती कलर होते हा त्याच्यावरती. पण त्यातले ती- ही कलर होते. ही कलरची नाही घेतली कारण त्याचं कापड होतं ना, ते सिंगल होतं. हा काय हे डबल कापडचं आहे. हे काय कवर आहे का? खोलून दाखव कशी. डबल कापडचं घेतलं आणि ती सिंगल तुम्ही बघायला गेली, मला आवडली. म्हणजे जरा कलर, पाऊस पाणी पडल्यानंतर कलर फुलांचं होतं, काय होतं म्हणून. हा, 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 ते हा. दिसायला छान दिसतं, पण त्याचं सिंगल कापड आहे. हा काय त्याचं काहीच उपयोग. ह्याचा डबल कापड असतं ना, तर घेतला त्याला डबल कापड आहे. बघू खोलून दाखव. अरे वा, तुझ्यासाठी भारी लेडीज छत्री, म्हणजे आम्ही वापरायला नको म्हणून घेतली ना, अशी खरंच आहे. काही नाही, मला आवडलं. डबल कापड आहे ना, हा अच्छा, आतमध्ये वेगळा रंग आहे, बाहेर वेगळा रंग आहे. कडक कडक. डबल आहे ते, जाड आहे. आणि ती कलरची मला आवडली, पण त्याचं ते कलर पाण्याने भिजतं म्हणून मला आवडलं होतं, पण ते कापड मला आवडलं नाही. हा काय. कापड नाही. तर मंडळी, आता जो सीझन आहे ना, जून महिना, शाळेची तयारी चालू असायची आणि मी, मम्मी, पप्पा आम्ही आहे ना त्या जीवन ज्योतीमध्ये जायचो, कारण बेडेकर शाळेचे कपडे तिकडेच भेटायचे. तिथं अशी लाईन लागलेली, हे म्हणतात बघ, रस्त्यावर लाईन आली, कपडे, वह्या, पुस्तकं वगैरे घ्यायला लोकांची लाईन लागली तिथे, भरपूर लाईन लागली. हा ना भेंडी, ती मजाच वेगळी होती हो. मस्त वया घ्यायच्या. जॅकेट घेतला. जॅकेट पण घेतला. अरे वा, बघू उघडणार नाही मी आता, राहू दे. का. असं त्याचा हाच कलर. हा परत ते घडी घाला, हे करा. मंडळी, आता मला आठवलं की शाळेत असताना ना, हा सीझन आला ना की आम्ही वह्या पुस्तक वगैरे घ्यायचो आणि पप्पा स्पेशली आहे ना आमच्या वह्यांना कव्हर घालायचे आणि त्या घातलेल्या वह्यांना कव्हर आपण ते माझ्या भाषेत नाही पडणार हात गेला. तर ते आपण जे कव्हर घालतो ना वह्या पुस्तकाला, त्याच्यावर पप्पा मस्त असे स्टिकर लावून द्यायचे. भाई ते दिवस परत यायला पाहिजे असं वाटतं माहिती का, लिटरली. पप्पा एकदम प्रॉपर कव्हर घालायचे, फिटिंग त्या कव्हरची ना एकदम प्रॉपर असायची. चॉकलेटी रंगाचा तो कव्हर असायचा, खाकी रंगाचा, आणि त्याच्यावरती स्टिकर बेंटेनचे वगैरे. म्हणजे तो नॉस्टॅल्जिया भाई, नॉस्टॅल्जिया. तर असं काहीतरी असं. आता बहुतेक आता लहान मुलं आहेत, त्यांची तयारी चालू झाली असेल. तर मंडळी, आता आम्ही जेवायला बसलो आणि जेवायला बघा काय. तर मंडळी बघा, खाऱ्या चिंबोर आहेत, लाल भडक मस्तपैकी, भाकरी आणि तांदळाची भाकरी आणि कांदा. तर चला मंडळी, मी आता जेवून घेतो. तर मंडळी, तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच विसरलो की आज आहे आपल्या दादाचा बर्थडे. तर मंडळी, आता मी चाललोय दादासाठी केक आणायला. दादासाठी ना फळांचा केक घेऊया छानपैकी. चांगला आणतो. बस हा, का बाई, चांगला आणतो. बस का बाई, आणतो की चांगला. मंडळी, आपण आता केक आणायला जाऊया. मंडळी, आता ऍक्टिव्हा घेऊन चाललोय आणि आम्ही ज्या सोसायटीमध्ये राहतो ना, ती सोसायटी एक नंबर आहे. कारण बघा ना, 4च बिल्डिंग आहेत आणि प्रत्येक बिल्डिंगमध्ये मोजून 6 घरं असतील. त्यामुळे एकदम आईस्पाईस आणि कम्फर्टेबल अशी सोसायटी आहे. तर ही सोसायटी खूप भारी आहे. हो 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 मंडळी, क्लायमेट बघा कसलं खतरनाक झालं, एकदम ऑरेंज सगळीकडे. अभिदादा लिखना इसके ऊपर, अभिदादा. आता आलो रिबन्स आणि बलून्स मध्ये केक घ्यायला आणि हा बघा आपण फ्रूटवाला केक घेतलाय मस्तपैकी. तर चला आता घरी जाऊया. तर मंडळी, नजर लागली वाटतं बिल्डिंगला, मी बोललो आणि लाईटच गेल्या सगळ्या ग्राउंड फ्लोअरवरच्या. तर चला आता घरी जातो केक घेऊन. बर्थडे रे बर्थडे, अभिदादाचा बर्थडे. अभिदादा, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे भावा.